हॅलो मित्रांनो, आज मी जी मूवी एक्सप्लेन करणार आहे तिचं नाव आहे नोवेअर. नोवेअरचा अर्थ कुठेही नाही किंवा कोणीही नाही. ही एक सर्वायवल मूवी असून ह्या मूवीचा एंड तर पहा. एंड पाहिल्यानंतर नक्की तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल. तर वळूयात मूवीच्या एक्सप्लेनेशनकडे. मूवीच्या सुरुवातीला आर्मीने एक सिटी कॅप्चर केलेली होती. त्यामुळे तिथं फक्त आर्मीचे रूल्सच चालत होते. आर्मीच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना एक तर मारलं जायचं किंवा प्रिझनची शिक्षा व्हायची. त्यामुळे आर्मीच्या विरुद्ध कोणी बोलत नव्हतं आणि कोणी आंदोलन करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लहान असो मोठा असो ते कोणालाही सोडायचे नाही. अशातमध्ये त्या सिटीतनं बाहेर जाण्यासाठी बरीचशी लोक प्रयत्न करत होती आणि त्याच्या बदल्यात एजंट लोकांकडनं चांगले पैसेही उकळायचे. लगेच आपल्याला मूवीचे 2 मेन कॅरेक्टर दाखवले, मिया आणि निको. हे दोघंही या सिटीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतात. आर्मीचे शूटआउट्स तर वारंवार चालूच होते, पण आता एजंट त्यांना डबल क्रॉस करतो. त्यांना आयर्लंडला न्यायच्या बदल्यात जास्त पैशाची मागणी करतो. आता मियाकडे दुसरा काय पर्यायच नव्हता, म्हणून मिया स्वतःची ज्वेलरी काढून निकोला देते. त्यांच्याबरोबर त्यांच्यासारख्या बऱ्याचशा फॅमिलीज होत्या, पण इथं मिया आणि निको हे दुःखामध्ये होते, कारण की त्यांना एक लहान मुलगी होती. पण आर्मीने त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मुलीला मारलेलं होतं. पण मिया आता प्रेग्नेंट होती आणि त्यांच्या जगण्याची ती एकमेव होप होती. ते दोघं विचारामध्ये बसलेच असतात, तेवढ्यात कंटेनर कोणीतरी बाहेरनं वाजवू लागतो. आता इथं निको आणि कंटेनरमधले सर्व प्रवासी घाबरतात. निको जेव्हा डोर ओपन करतो तर तेव्हा त्याला दिसतं की त्यांच्यासारखेच बरेचसे रिफ्युजीज हे त्या कंटेनरमध्ये येतात. आता कंटेनरमध्ये जागा एवढी झालेली असती की बाहेर पडणं मुश्किल होतं. म्हणून तिथले एजंट मेन्स आणि वुमन्सना वेगवेगळ्या कंटेनरमध्ये भरतात. आता इकडं निको म्हणू लागतो की माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला माझी गरज आहे, मला नेऊ नका. पण तरीही एजंट निकोचं काही ऐकत नाही आणि त्याला दुसऱ्या कंटेनरमध्ये जायला सांगतात. इकडं आता अशा परिस्थितीमध्ये ती एकटी पडलेली होती. तेवढ्यात तिला निकोचा फोन येतो. तो तिला आपला कंटेनरचा नंबर सांगतो आणि मी तुझ्या बाजूचाच कंटेनरमध्ये आहे, त्यामुळे माझे हे लक्ष तुझ्यावरती पूर्णपणे, त्यामुळे काही काळजी करू नको आणि कोणावरतीही चुकून पण विश्वास ठेवू नको. जसं आपण बॉर्डर क्रॉस करू तसं मी तुझ्या कंटेनरमध्ये येईल किंवा तुला माझ्या कंटेनरमध्ये घेईल. हे ऐकल्यावर मी तिचा फोन स्विच ऑफ करते, कारण की तिला बॅटरी सेव्ह करायची होती. तेवढ्यात कंटेनर एका आर्मी चेकपोस्टवरती थांबतो. ड्रायव्हर इथं चेकपोस्टवरती सांगतो की ट्रकमध्ये काही नाही आहे, पण तरीही आर्मी कुठलाही कंटेनर चेक केल्याशिवाय पुढे जाऊन देत नव्हती. पण त्याच्यासाठी ट्रक ड्रायव्हरने आधी जुगाड करून ठेवला होता. त्यांनी कंटेनरमध्ये एक हिडन कंपार्टमेंट बनवलेलं होतं, त्याच्यामुळे आर्मीला तिथं कोणीच सापडत नाही. पण आर्मीचा हेड कंटेनरवरती शूट करतो, पण एवढं करूनही त्याच्या मनाची शांती होत नाही. त्याला माहिती असतं की आतमध्ये कोणतरी लपलेलं आहे. तो सगळ्यांना सरेंडर करायला सांगतो. तो म्हणतो, तुम्ही जर बाहेर आला तर जास्तीत जास्त तुम्हाला जेलची शिक्षा होईल आणि मी जर तुम्हाला शोधलं तर खरंच तुम्हाला डेथ पेनल्टी मिळेल. आता हे ऐकल्यानंतर तर सगळे घाबरतात, कारण की ते म्हणतात मरण्यापेक्षा आयुष्यभर जेलमध्ये राहिलेलं काय वाईट आहे. त्याचं ऐकून सर्व बाहेर जाण्याचा निर्णय घेतात. पण मिया हुशार होती. ती बॉक्सच्या एका बाजूला लपून बसते आणि एका मुलीलाही म्हणती की वरती आहे. पण ते सगळे आर्मीवरती विश्वास ठेवतात आणि त्याचा परिणाम आर्मी सगळ्यांना मारून टाकते. एवढंच नव्हे तर ते लहान मुलीलाही सोडत नाही. आता हे पाहिल्यानंतर मिया एकदम घाबरून जाते. तिला वाटतं की आपण हे आता मारले जाणार, पण आर्मी तिथल्या बॉडी क्लिअर करते आणि कंटेनरला पुढे जाण्यास सांगते. इकडं मिया निकोला कॉल करत होती, पण निकोचा फोन स्विच ऑफ लागत होता. आता तिला वाटतं की कदाचित त्या चेकपोस्टवरती निकोलाही मारला असेल. ती त्याच्यासाठी एक व्हॉइस मेसेज सोडती आणि तोच विचार करत असताना ती कंटेनरमधनं बाहेर जाण्याचाही प्रयत्न करते. पण कंटेनर बाहेरनं लॉक होता, त्याच्यामुळं आता तिला निकोची वाट पाडण्याशिवाय काही पर्याय नव्हता. तेवढ्यात तो कंटेनरही जहाजावरती लोड होतो. रात्री मियाला जेव्हा अचानक जाग येते तेव्हा तो कंटेनर जोरजोरात हलत होता. मियाला आधी समजतच नाही, पण तेवढ्याच नंतर तिला लक्षात येतं की समुद्रामध्ये वादळ आलेलं आहे, त्यामुळं कंटेनर हे सगळे अनस्टेबल होत होते. मिया कंटेनरमधून हेल्प करण्यासाठी आवाज देत होती, पण तिथं कोण ऐकणार म्हणावं. आणि जे व्हायचं तेच होतं. मियाचा कंटेनर आणि तिच्याबरोबर बरेचसे कंटेनर हे समुद्रामध्ये खाली पडतात. त्या झटक्यानी मियाही बेशुद्ध पडते. सकाळी मियाला जेव्हा जाग येते तेव्हा ती बघते की कंटेनरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि लोकांचे ओरडण्याचे आवाज येत होते.
मिया हॉलमधून ते कंटेनर बघत होती आणि त्यांना वाचवण्यासाठी आवाज देत होती. पण ते स्वतः बुडत होते तर ते मियाला येऊन काय वाचवणार. मिया कंटेनरच्या हॉलमधून अजून दुसऱ्या कोणाला तरी आवाज द्यायचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात त्या हॉलमधनं तो कंटेनर दिसतो ज्याच्यामध्ये निको होता आणि त्या कंटेनरमधनं जोरजोरात हेल्पचे आवाज येत होते. पण मी आता तिथं काही करू शकत नव्हती आणि तिच्या डोळ्या देखतच तो कंटेनर खाली बुडू लागतो. ती निकोला फोन करत असती पण बघता बघता तो कंटेनर समुद्रामध्ये गायब होतो. आता तर मियाकडं जगण्यासाठी काहीच होप नव्हती, कारण आधीच तिने तिच्या मुलीला स्वतःच्या डोळ्यासमोर मरताना बघितलं होतं आणि आता तिचा हजबंडी म्हणून ती सुसाईड करण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात तिच्या पोटामध्ये तिचे बाळ किक करते. आता तिला जगण्यासाठी एक नवीन होप मिळते. तिला लक्षात येतं की हा कंटेनर कार्गो आहे, त्यामुळं तिथं बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी मिळू शकतील. म्हणून ती कंटेनर चेक करते. तिथं तिला टीव्ही मिळतो, काही प्लॅस्टिकचे टिफिन बॉक्स मिळतात आणि त्याच्यामध्ये एक टेपही होता. आता ते बघून मियाला आयडिया सुचते. ती त्या टेपनी सर्वात पहिल्यांदा ते कंटेनरचे होल बुजवती, त्याच्यामुळं पाणी आत येणार नाही. आणि बरेचसे होल टेप्सनी त्या प्लॅस्टिक टिफिन बॉक्समध्ये असलेल्या रबरचा वापर करून ती बरेचसे मोठमोठे होल्सही बुजवते. त्याचबरोबर मिया आतमध्ये साचलेले कंटेनरचं पाणी बाहेर काढण्यासाठी एक रबर वायरचा वापर करते आणि त्याच्यातून पाणी बाहेर काढू लागते. हे करत असतानाच मियाला एकदम निकोचा फोन येतो. इथं मिया जोरजोरात रडू लागते आणि निकोला सर्व परिस्थिती सांगते की ती ज्या कंटेनरमध्ये बसली होती तो कंटेनर समुद्रामध्ये खाली पडला आणि त्याचबरोबर त्याचा कंटेनरही तिला पाण्यामध्ये बुडताना दिसला होता. तेव्हा तिला निको सांगतो की मी त्या कंटेनरमध्ये नव्हतोच, चेकपोस्टवरती आम्ही त्या कंटेनरमधून उतरलो आणि पुन्हा सिटीकडे आलोय. आता मी लवकरच एका नवीन कंटेनरमध्ये बसून तिकडे येणार आहे आणि तुझ्या फोनवरनं मी तुझी लोकेशन बरोबर सर्च करतो. त्यामुळे निको मियाला फोनची बॅटरी वाचवायलाही सांगतो. पण वादळ पुन्हा चालू होते. आता तर मियासमोर मोठं संकट उभं राहतं, कारण की तिच्या डिलिव्हरीचा टाईम झालेला असतो. आता ती देवाला प्रे करते की प्लीज हे बाळ आत्ता इथं नको होऊन देत, थोडा वेळ जाऊन देत. पण नेचर ते नेचर असतं आणि त्या परिस्थितीमध्येच ती एका मुलीला जन्म देते. पण ते बाळ या ॲटमॉस्फिअरमध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकत नव्हतं. ते जोरजोरात रडत होतं. आता मियाला स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं होतं. तिच्याकडं एक ब्रेड आणि थोडंसं चॉकलेट होतं. ती फक्त एक एक घास त्या बाळासाठी खात होती, कारण की जोपर्यंत ती खाणार नाही तोपर्यंत बाळाला दूध मिळणार नाही. पण असं करता करता तिचं जेवणही संपून जातं. आता ते बाळ काम झालेलं होतं, शांत झालं होतं. अशा वेळी मियाला तिथं एक ड्रिल सापडतं जे बॅटरीनी चालणारं होतं. ती आता सर्वात पहिल्यांदा त्या कंटेनरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागते. पण ड्रिलच्या आवाजामुळं ते बाळ जास्तच रडू लागत होते. पण आता तिला ते करण्याशिवाय काय पर्याय नव्हता आणि असं करता करता जे व्हायचं तेच होतं. ज्या शेवटच्या टप्प्याला ती ड्रिल करणार होती तिथंच त्या ड्रिलची बॅटरी संपली. आता तर ती बाहेरही पडू शकत नव्हती. आता मियाचं जेवण तर संपलेलं होतं, मग ती काय खाणार? तिला एनर्जीची गरज होती. त्याच्यासाठी मिया तिची ॲम्बॅलिकल कॉर्ड खाती. आता खाऊन झाल्यावर मियाला तिथं बसल्या बसल्या डोळा लागतो. तेवढ्यात एक वेल मासा जोरात तिच्या कंटेनरला धडक देऊन जातो. त्याच्यामुळे कंटेनरमध्ये जास्तच प्रमाणात पाणी येऊ लागते. आता ते पाणी बाहेर काढत असतानाच मियाला हॅल्युसिनेशन्स होतात. तिला तिची लहान मुलगी दिसते आणि ती म्हणती, मॉम तुम्हाला का नाही वाचवलं? ती तिच्या मुलीची माफी मागते आणि म्हणती की त्या परिस्थितीमध्ये मी तुला वाचू शकली नाही. तेवढ्यात जोरात पाऊस चालू होतो. तिच्या ड्रिल केलेल्या होलमधनं पाणी खाली कंटेनरमध्ये येऊ लागते. ती प्यायचं पाणी त्या बॉक्समध्ये साठवती आणि तेव्हाच तिला टिफिन बॉक्स उघडताना एक आयडिया येते. ती पॉकेट स्नाईफनी होलच्या बाजूला थोडे थोडे कट्स देते आणि एका रस्सीच्या मदतीने तो कंटेनरचा पॉईंट उघडते. आता ते उघडल्यानंतर मियाने कितीतरी दिवसानंतर सूर्य पाहिलेला होता, पण कंटेनर समुद्राच्या अगदी मध्यामध्ये होता. त्यामुळे तिला हेल्प मिळणं हे तर अवघडच होते. तेवढ्यात तिला समुद्राचे काही मासे दिसतात. आता ती फिशिंग करण्याचाही प्रयत्न करत होती, पण तेवढ्यात तिला एरोप्लेन दिसतं. मग त्या एरोप्लेनला थांबवण्यासाठी ती आवाजही देते. एका मिररनी त्याला साईन देण्याचा प्रयत्न करते, पण एवढ्यावरती ते कोण बघणार? पण तेव्हाच मिरर आणताना तिच्या पायाला मोठा कट लागतो. आता तो कट एवढा शार्प होता की त्याच्यातनं खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत होतं. तिला लक्षात येतं की आता ह्याचा जर इलाज नाही केला तर पायामध्ये गँग्रिंग येऊ शकते. म्हणून ब्लिडिंग थांबवण्यासाठी ती तिथल्याच बारक्या तारेनी त्या जखमेवरती स्टिच करते. बापरे. आणि जरासा अल्कोहोल त्या जखमेवरती टाकून ती जखम निर्जंतुक करते. आता त्या कंटेनरमध्ये बरेचसे इयरफोन होते.
त्या एअरफोनचा वापर करून ती एक फिशिंग नेट बनवती आणि मासे पकडायचा प्रयत्न करते. आणि सर्वात पहिल्यांदा तिला ते मासे पकडण्यात यशही येतं. ती तो मासा कच्चाच खाऊ लागते. आता मियाची ही रोजची दिनचर्या झालेली होती. ती मासे पकडायची आणि कंटेनरमध्ये साठलेलं पाणी हे पाईपच्या मदतीने बाहेर काढायची. पण काही केल्या त्या पाण्याची लेवल कमीच होत नव्हती. ती पुन्हा वाढायची. एवढं करून सुद्धा तिला एक खूप होती की निको आपल्या मदतीला येईल किंवा एखादी शिप आपल्या मदतीला येईल. पण तेवढ्यात रात्री तिला एकदा निकोचा कॉल येतो. तो म्हणतो की आम्ही कंटेनरमध्ये बसण्याचा प्रयत्न करत होतो, पण आमच्या सगळ्यांना आर्मीने इथनं शूट केलेलं आहे. मला खूप ब्लिडिंग होतंय, त्यामुळं मी वाचेल असं मला वाटत नाही, कारण की जवळपास कुठली इमर्जन्सी किंवा हेल्पही नाही आहे. तर त्याच्यावरती मिया त्याला सांगते की आपल्याला एक बेबी गर्ल झालेली आहे, त्याच्यामुळं तुला आमच्याजवळ यावंच लागेल. निको आपल्या मुलीशी बोलायचा प्रयत्न करतो, पण तो काही बोलणार त्याच्यात त्याचा आवाज बंद होतो आणि फोन तसाच चालू राहतो. आता तर मियाला कळलेलं होतं की निको या जगामध्ये नाही आहे. म्हणून ती राफ्टच्या मदतीने आता समुद्र पार करण्याचं ठरवती. ती बॉक्सच्या मदतीने एक राफ्ट बनवू लागते. तेवढ्यात ती बघती की तिच्या पायावरची जखम ही स्वेल होऊ लागलेली आहे, म्हणजे गँग्रीन व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तिला लवकरच समुद्रातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायचा होता. म्हणून ती राफ्ट बनवती आणि तेवढ्यात एक पक्षी तिच्या बाजूला येऊन बसतो. कारण की जोपर्यंत आयर्लंड किंवा कुठलं बेट जवळ येत नाही तोपर्यंत पक्षी इथं येऊ शकतच नव्हता. त्यामुळं ती बाळाला तर राफ्टवरती चढवून कंटेनरमध्ये तिचा पुढचा बॉक्स गेला जाते. आता कंटेनरमध्ये खूप पाणी भरलेलं होतं. कंटेनर हळूहळू खाली बुडू लागला होता. तेवढ्यात तिच्या रस्सीमध्ये तिचा पाय अडकतो आणि कंटेनर खाली खाली जाऊ लागतो. पण तेवढ्यात मियाला आठवते की आपलं बाळ वरती एकटंच असेल म्हणून. मग ती रस्सी कापून त्या कंटेनरमधनं समुद्राच्या वरच्या बाजूला येते. पण आता अंधार असल्यामुळे तिला कळत नाही की राफ्ट कुठल्या बाजूला आहे. पण म्हणतात ना, आई ती आईच असती. त्याचवेळी एक वेलमासा त्या राफ्टच्या बाजूने चाललेला होता. तो वेलमासा जाताना मियालाही धक्का देऊन जातो. आता मियाला हलल्याशिवाय काही पर्याय नव्हता, पण तरीही म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. वेलमासा श्वास घेतानाचं जे पाणी हे बाहेर ब्लो करतो ते पाणी त्या बाळाच्या तोंडावरती पडतं. आता बाळ जोरजोरात रडू लागतं. त्यानंतर त्या बाळाचा आवाज मियाला येतो आणि ती त्या आवाजाच्या दिशेने तिच्या बाळापर्यंत पोहोचती. रात्रभर ती राफ्टच्या बाजूला आपल्या बाळाला प्रोटेक्ट करत होती. असे करता करता आता सकाळ झालेली होती. तिथं मियाची बॉडी आणि हिंमत दोन्ही आता काम करू लागले होते. ती तिच्या बाळाला म्हणत होती की जर मी तुला वाचू शकली नाही तर तूही मला माफ कर. पण तेवढ्यात तिथे एक फिशरची फॅमिली दाखवली आहे. त्यावेळी त्या फिशरच्या फॅमिलीला दिसतं की बरेचसे पक्षी एका ठिकाणी गिरट्या मारतायत. आता हे पक्षी का गिरट्या मारतायत म्हणून ते बघण्यासाठी जेव्हा जवळ जातात तर तेव्हा त्यांना दिसतं की तिथे एक लहान बाळ होतं. त्या लहान बाळाला ते दोघंही वरती घेतात आणि बघतात की त्या राफ्टच्या आजूबाजूला कोणी नव्हते. म्हणून ती त्यांची बोट घेऊन पुढे जाऊ लागतात. तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की राफ्टला कोणीतरी पकडून ठेवलेलं आहे आणि जसे ते वायर खेचतात त्या वायरला मियानी पकडून ठेवलेलं होतं. म्हणजे एवढं होऊन सुद्धा तिने तिच्या बाळाची साथ सोडलेली नव्हती. आता ते मियाला वरती घेतात, तिला इमर्जन्सीमध्ये CPR देतात आणि खूप वेळानंतर मिया त्यांना रिस्पॉन्स देते. तिच्या पोटातलं सर्व पाणी बाहेर पडते आणि तो फिशरमॅन 911ला कॉल करून मदतही मागवतो. तेव्हा मिया पूर्ण शुद्धीमध्ये येते आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या बाळाला घेते. ते म्हणतात ना, आई ती आईच असते. मिया इकडे निकोची आठवण काढत त्याला म्हणती की मी आपल्या बाळाला वाचवलं. आता ही माझी जगण्यासाठी पुढची ओप आहे. आणि असं म्हणल्यानंतर इथंच मूवी पोम. तर मित्रांनो, कसं वाटलं या मूवीचं एक्सप्लेनेशन? ही एक सर्वायवल मूवी होती. आता भेटूयात पुढच्या मूवीच्या एक्सप्लेनेशनमध्ये. तोपर्यंत बाय.